नमस्कार. अनिताज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण अळूच्या पानांपासून अळूची वडी बनवणार आहोत. तर पावसाळ्यामध्ये खूप मस्त अशी ताजी फ्रेश अळूची पानं भेटतात आणि ही घरचीच पानं आहेत. घरीच छान अशी अळूला पानं आलेली आहेत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करूयात. तर आज आपण आजीच्या पद्धतीने मस्त अशी अळू वडी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला हे वाटण बनवायचं आहे. त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीरच्या बारीक काड्या घेतलेल्या आहेत, कोवळ्या त्या आपण वाटणामध्येच बारीक करणार आहोत. त्याचबरोबर कोथिंबीरची कोवळी पानं, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरचीसुद्धा घालू शकता, लाल तिखट. पण हिरव्या मिरचीने चव जी आहे ती आणखी छान येते, त्यासाठी हिरवी मिरची वापरलेली आहे. आता हे मिक्सरला आपण मस्त असं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद टाकलेली आहे 1/2 चमचा आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर पांढरे तीळ घातलेले आहेत 1 चमचा, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे आणि लिंबाचा रस घातलेला आहे 1 चमचा. याच्याऐवजी चिंच आणि गुळाचा कोलसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. याच्या घातल्यामुळे हे जी वडी आहे ती खाताना घशामध्ये खवल्यासारखी वाटत नाही. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला ह्याचं बॅटर तयार करायचं आहे. तर हे बॅटर जे आहे ते खूप जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, मिडियम असं आपल्याला तयार करायचं आहे. लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मस्त असं हे गुठळ्या न राहता छान असं आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि पातळ नाही. जर अशा पद्धतीने आपण तयार केलं तर आपल्याला त्या पानांना छान असं लावता येतं. तर आपलं हे बॅटर तयार आहे. 5 मिनटं आपण बाजूला ठेवलं होतं झाकून. आता ही पानं जी आहेत ती मी अगोदरच स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. आपल्याला पानं धुवूनच घ्यायची आहेत आणि जर हे शिरा जाड असतील तर ते आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचे आहेत किंवा मग चाकूने तुम्ही कट करून वरची जी शिरा आहे ती थोडीशी कापूनसुद्धा काढू शकता. आता बॅटर जे आहे ते पुन्हा मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्या पानांना आपल्याला आता हे लावून घ्यायचं आहे. तर ही मस्त अशी अळूवडी तयार होते. याला जास्त तेलही लागत नाही, त्याचबरोबर वाफवायची सुद्धा गरज पडत नाही. अगदी झटपट आपली ह्या वड्या तयार होतात. आजीच्या पद्धतीने आपण हे आज बनवणार आहोत. तर सर्व पानाला आपल्याला हे बेसन पीठ आहे ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. खूप जास्त जाडसुद्धा लावायचं नाही, मिडियम असा हा थर जो आहे तो आपल्याला बेसन पिठाचा लावून घ्यायचा आहे. खूप जास्त जाड जर लावलं तर ते व्यवस्थित अशी भाजल्या जात नाही आणि बेसन पीठ आपल्याला खाताना व्यवस्थित लागत नाही. त्यासाठी आपल्याला हे पातळ असाच ह्याचा मिडियम असा थर याला देऊन घ्यायचा आहे. तर सर्व बेसन पीठ व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही वडीची जी घडी आहे ती घालून घ्यायची आहे. तर मस्त अशी आपली पहिली वडी तर तयार झालेली आहे. एका डिशमध्ये आपण ठेवलेली आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीच्या पानांनासुद्धा हे बेसन पीठ लावून घेणार आहोत. तर अगदी लहान लहान पानं जरी असतील तर या पद्धतीने आपण ही वडी बनवू शकतो. तर आता दुसरीसुद्धा वडी आपली तयार झालेली आहे. याच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व वड्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत. मस्त अशा आपल्या तयार झालेल्या आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपटसुद्धा तयार होते. त्यानंतर आपण तवा तापण्यासाठी गॅसवरती ठेवलेला होता. याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आहे. अगदी कमीत कमी तेलामध्ये ही वडी जी आहे ती तयार होते. ज्यांना जास्त तेलकट खायचं नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. या पद्धतीने वडी बनवू शकता आणि वाफवण्याची सुद्धा गरज पडत नाही. डायरेक्टली आपण ही वडी तेल लावायचं आणि तव्यावरती ठेवायची आहे. अशा पद्धतीने गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. झाकण ठेवून आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 मिनटं एका बाजूने वाफवून घ्यायची आहे. म्हणजे आजपर्यंत बेसन पीठ आहे ते छान असं शिजल्या जातं. आता वरूनसुद्धा थोडंसं तेल सोडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला या वड्या ज्या आहेत त्या पलटवून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा आपण याच्यावरती 1 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत. म्हणजे मस्त असे बेसन पीठ आतमध्ये शिजल्या जातं. आता ही वडी जी आहे ती पुन्हा आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि पलटवून आपल्याला दोन्ही बाजूने छान अशी आपण ही भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीनेच आपल्याला त्या परतवून घ्यायच्या आहेत. मस्त अशा सतत आपल्याला त्या नंतर 1-2 वेळा अशा पलटी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे करपल्याही जाणार नाहीत आणि छान आतमध्ये शिजल्यासुद्धा जातील. या पद्धतीने आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहेत. तव्यावरती मस्त अशा तयार होतात. पाहू शकता अगदी 1 चमचा तेलामध्ये ह्या वड्या ज्या आहेत त्या तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात, मस्त लागतात. त्याचबरोबर ह्या टिफिनमध्ये सुद्धा आपण डब्याला देऊ शकतो. ही वडी चपाती भाकरीसोबतही खायला अतिशय मस्त लागतात. अगदी झटपट तयार होतात. तर आपल्या आता ह्या छान अशा तयार झालेल्या आहेत.
आता आपण डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. पाहू शकता किती सोपी पद्धत आहे. अगदी सहज कोणीही बनवू शकेल आणि चवीला म्हणाल तरी अप्रतिमच लागतात, मस्त लागतात. आता ह्या आपण बाजूला ठेवूया आणि राहिलेल्या वड्यासुद्धा याच पद्धतीने आपण तव्यावरती छान अशा परतवून घेणार आहोत. मस्त अशा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. तर सर्व वड्या आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. अतिशय सोपी पद्धत आहे, करायलाही सोपी आहे आणि खायलासुद्धा तेवढीच मस्त लागतात, टेस्टी लागतात. तर या पावसाळ्यामध्ये या पद्धतीने सुद्धा एकदा आळूवडी नक्की करून बघा, खायला सर्वांनाच आवडेल. तर आतमधून सुद्धा पाहू शकता अगदी छान अशी तयार होते. बेसनपीठसुद्धा छान शिजलं जातं, अजिबात पिठाळ वगैरे खाताना लागत नाही. तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.